हॅलो, हाय, नमस्कार आणि सगळ्यांना राम राम. कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल, तुमच्या घरातल्यांची सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. तर हे संध्याकाळचा दिवा लावलेला आहे देवापुढे. दिवसाचं पूर्ण सगळं काम झाल्यानंतर ना थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते बघूया आपण. थालीपीठाचा व्हिडिओ टाकला होता, त्या खाली बऱ्याच कमेंट आल्या होत्या की थालीपीठाची भाजणी कशी करता ते दाखवा म्हणून. तर माझं नेहमीचं रुटीन हेच आहे, सगळं काम झालं ना की रात्रीची भाजणी भाजायची आणि मग ही माझी 3 गॅसची शेगडी आहे, त्यामुळे मी 3 कढया ठेवणार आहे आणि पटापट एका बाजूला एक एका बाजूला एक असं भाजत घ्यायचं, म्हणजे पटकन करून होतं. ते एकाच कढईमध्ये खेळ करत बसायचे, तेवढा वेळ पण जातो आणि एनर्जी पण जाते आपली. एकाच वेळेस ठेवलं ना की काम पटकन होऊन जातं. आणि रात्रीचं भाजलं म्हणजे काय होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी थंड झालेलं जाताना बाजारात वगैरे घेऊन जायचं आणि येताना दळण घेऊन यायचं, म्हणजे काम पण सोपं होऊन जातं. दळण वगैरे सगळं आणणं नेणं ही सगळं आपली कामं आपल्यालाच करायची असतात ना, ते असं प्लॅनिंग केलं की सोपं होऊन जातं. आणि भाजलेली भाजणी जास्त वेळ ठेवून पण चालत नाही, नरम पडली तर, त्यामुळे लगेचच्या लगेच दळून पण होते ती. तर मी हे 1 वाटी तांदूळ घेतलेत, जाड्याचे तांदूळ रेशनचे जे तुमच्याकडे असतील ते घ्या, मी रेशनचे घेतलेले आहेत. 1 वाटी तांदळाला हे मी पाव किलो चणा डाळ घेतली. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कढई तापेपर्यंत फक्त गॅस मोठा ठेवायचा आहे, नंतर आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आणि कमी गॅसवरच हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर साबुदाणा हलका ना, तो पटकन भाजून होतो. आणि मग त्याच्यामध्ये आता मी हे पोहे शेकून घेणार आहे. तर झालेले आहेत माझे हे तांदूळ पण झालेले आहे, तांदळाचं पहिली कढई ठेवलेली ती. आता उरलेले तांदूळ शेकून घेते. तर परत एकदा सांगते मी, 1 किलो तांदळाला पाव किलो चणा डाळ, पाव किलो चणा डाळ घेतल्यावर 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतली म्हणून त्याच्यापेक्षा थोडी कमी म्हणजे अर्धी वाटी उडदाची डाळ, बस इतकंच साहित्य. आणि मग 1 वाटी पोहे आणि 1 वाटी साबुदाणा, तर इथं बघितलंच तुम्ही भाजलेलं पहिलं. हे सगळं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. फक्त अट एकच आहे की कढई गरम करेपर्यंत फक्त गॅस मोठा आणि नंतर पूर्ण गॅस कमी करून त्याच्यावर हे आपल्याला कमी गॅसवर सगळं कलर बदलेपर्यंत शेकून घ्यायचं आहे. छान अगदी वास पण येतो. अगदी ज्यांनी नेहमी भाजलेले त्यांना ते कळतं, पण नाही कळलं तर कलर बदलेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर शेकवायचं आहे. एवढं ध्यानात ठेवलंत ना तरी पण परफेक्ट भाजणी तयार होते. घरात भाजणी केलेली असली की पटकन कधीही थालीपीठ बनवून देता येतं, सकाळी नाश्त्याला म्हणा किंवा डब्यात म्हणा. तर आणि ज्यांच्या घरात मुलं आहेत लहान शाळेत जाणारी, त्यांच्या घरात तर थालीपीठ आणि भाजणी हा तर आवश्यक बाब आहे. दुसरं काहीतरी देण्यापेक्षा पीठ तयार असेल तर पटकन आपण थालीपीठ बनवून देऊ शकतो. ही उडदाची डाळ राहिलेली आहे. सगळं भाजणीचं साहित्य आहे ना, ते फक्त ओल्या कपड्याने जरा पुसून घ्यायचं भाजायच्या आधी, कारण एरवी आपण धुवून सुकवू शकतो, पण आता तर ते शक्य नाही. तर हे सगळं माझं साहित्य भाजून झालेलं आहे. आणि गरम मसाला म्हणून ह्याच्यामध्ये काही टाकायचं आहे म्हणाल ना, तर फक्त नावाला 4 ते 5 मी लवंगा घेतल्यात आणि 4 ते 5 मिरे आणि अगदी 2-3 दालचिनीचे तुकडे. हे बघा, इतकाच गरम मसाला बास, फार दुसरं ह्याच्यामध्ये काही आपल्याला घालायचं नाही आहे. आणि आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा वरनं मसाले आणि भरपूर कोथिंबीर आणि कांदा घालायचा आणि मग थालीपीठ करून घ्यायचे. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला आणि काही कमेंट असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.